कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे पिल्ल्या, काय चाललंय तुझं? मा विचार करतोय मी। बापरे, कसला विचार करतोयस तू? असंच मा, हे बघ माझ्या बाबाचं चित्र। काढलंच पण ना तू? मा माझे बाबा असे दिसतात का? थोडे थोडे असेच दिसतात। छान काढलंस तू चित्र। मा मला जशी बाबांच्या आतून येते ना, तशी बाबांच्या पण माझ्या आतून येत असेल ना? तुला माहिती आहे अमोल, मी आज तुझ्या आई बरोबर होतो ना, तर मला तुझी लय आठवण आली रे। बाळा, बाबांना तर तुझी लय आठवण येते अरे। तुला भेटायला, तुला बघायला, तुझ्याशी बोलायला, तुला खुशीत घ्यायला तरसलोय रे, अक्षरशः तरसलोय मी। येत असेल बाळा। काय झालं मा? नाही, काय नाही। बरं मला सांग, तू काय काय केलं दिवसभरात? मा मी तीनू जीतू सोबत खेळलो। अजून? आणि अभ्यास पण केला। अरे वा, व्हेरी गुड। मा तुझा दिवस कसा होता? माझा छान होता। तुला मजा आली का? तू काय काय केलंस? हे बाबा म्हटले म्हणून की तुला वाटलं म्हणून केलं साखरपुडा? अभ्यास झाला आता साखरपुडा, काय फरक पडतोय? कामच केलं ना बाळा। फक्त काम? तुझ्या बाबांसोबत होते मी, आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की त्याला तुझी खूप आठवण येते। अमोल, मला तू सोडून दुसरं काय नकोय रे आता। कदमांसाठी लग्नाला हो म्हणलोय मी, पण मला आता तू पाहिजेस माझ्या आयुष्यात। भीती वाटते रे, पण या लग्नामुळे तू तुटलास तर मी आयुष्यात माफ नाही करू शकणार स्वतःला। दोन्हीकडून अडकलेच झाले आता। त्यात तुझी आई। काय झालं मा? तू बोलत का नाहीयेस? अरे काही नाही, चला झोपा, आता उशीर झालाय ना, झोपा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग मोना? काय फुलं कोणी पाठवलंय? तुम्हीच बघा। सॉरी, अर्जुन कदम। अर्जुन हे का पाठवलंय? मामनजी, मामनजी, काय मामनजी सकाळी सकाळी काम करत बसला ना? झालंय, समज झालंय। सकाळी उठून चालून आलोय, गोळ्या घेतल्यात आणि सुनबाईच्या हातचा नाश्ता पण झालाय। हा, आता वाईट चहा मिळाला असतं तर। चहा तुम्हाला? तुम्हाला चहा दिल्यावर किती जणांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायला लागतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या धाकट्या सुनबाई किती प्रश्न विचारत्या होती, मी नाही देणार तिच्या प्रश्नांची उत्तर। चहा म्हणजे तेवढाच इरंगुळा असतोय ग।
आता या वयात नातवांमध्ये रमायचं सोडून चहामध्ये रंगोळ्या शोधायचा. खरंय तुमचं मामनजी. म्हणजे अमोल जर आज आपल्या घरी असता ना तर आपल्या घरचं वातावरण एकदम वेगळंच असतं. खूप गोड आहे होतो. खूप भारी झालाय. काय म्हणजे? हा 7 वर्षाचा झालाय ना आता तो. भारी झाला असेल ना. होय ग, खरंय तुझं. अगं माझा बी त्याच्यासाठी लई जीव तुटतो ग. अर्जुन कदम इथेच राहतात का? होय, त्यांचंच घर आहे. हा, हे त्यांच्यासाठी आलंय. अर्जुनसाठी? हो. फुलं फुलं कुणी पाठवलेत? बघ तुझं बघ. अपर्णाने पाठवलेत फुलं. काय? तिनं अर्जासाठी फुलं का पाठवली असतील? काय आहे हे? भाऊजी, तुमच्यासाठी फुलं पाठवलेत अपर्णानी. बघू. सॉरी, अपर्णा माने. सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं माहेरचं नाव? कीर्ती चंद्रकांत पाटील आणि सासरचं नाव डॉक्टर कीर्ती समीर गोळवलकर. तुमच्या घरात काय बोलतात? मराठी की? माहेरी कन्नड आणि इकडे सासरी मराठी. सासरी कोणालाच कन्नड येत नाही. माझे मिस्टर म्हणतात तू फायदा आहे तिचा. खूप फायदा आहे सर, खूप फायदा हे बघा सगळे मिस्टर म्हणतात की माहेरच्या लोकांसोबत तू 4 शिव्या मला घातली तरी मला काही समजलं नाही राग आल्यावरती. पण त्यांना काहीच कळत नाही. नाही काही कळत. आता थोडं, आता लग्नाला 12 वर्ष झाली त्यामुळे थोडस बोललेला अंदाज लावू शकतात की असा असा विषय झाला. त्यांना कुठले कुठले शब्द कळतात? त्यांना कुठले कुठले 5 शब्द सांगायचे त्यांना कळतात? हुच्चा म्हणजे वेडी. उच्चा म्हणजे काय? वेडी. अजून? नीरकुडी, पाणी पी. नीरकुडी. हा. अच्छा. उठा ऐतणू, जेवण झालं का? उठा ऐतन. उठा ऐतेनू म्हणजे जेवायच्या आधीच उठा ऐतेनू. जेवायलाच जायला नको तुमच्याकडे. उठा ऐतेनू. आणि एकतर येणार ऐतेनू म्हणजे आल्याबरोबर आयतं घेताय, आता उठा असं. हा. आणि त्याला बेस ऐतेनू. बेस म्हणजे व्यवस्थित आहे का? आरामनास. बरोबर. असे हे शब्द त्यांना येत आहेत आता. थोडं थोडं कळतात. अच्छा. नमस्कार. तुमचं कसं काय? माझं माहेर नांदेड. नांदेडचं नाव धनश्री नारेंद्र अमोल कंठवार आणि सोलापुरात लग्न होऊन आले. सोलापूरचं नाव सौ धनश्री सुहास कोंडेवार. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज? तर अरेंज होतं म्हणून म्हणलं लांबून आली लग्न करून. मग कसे काय आले तिथपर्यंत? अरेंज मॅरेज आहे सर आमचं. अरेंज मॅरेज आहे. मान्य मला, पण त्यांना कोणी सांगितलं इतक्या लांब जायला? कोण होता तो? माझे एक नातेवाईक होते सर. त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? असं असं मुलगी आहे. असा असा म्हणजे कसा? असा असा एक मुलगी आहे, अशी अशी असेल ना मुलगी? हा. मग एक मुलगी आहे आणि ती छान आहे, तुम्हाला पसंत पडेल. माझ्या मिस्टरने 150 मुली पाहिल्या सर. बापरे. 150 मुली. त्यातनं मला एकटीलाच पसंत केलं. तुम्हाला काय सांगितलं की इतक्या मुलींमध्ये आणि तुमच्यामध्ये असं काय होतं की त्यांनी तुम्हाला पसंत केलं? काय माहित सर. काय माहित? तुम्ही विचारलं नाही त्यांना? नाही म्हणजे आवडले असेल म्हणून केलं.
केलं असं. 151वा नंबर. आणि सर माझं first मी पहिल्यांदाच पाहिलं. मग तुम्ही पसंत नाही केलं? नाही सर, मी म्हणजे तेव्हा कुठे बघायची सर, अशी खाली मान घालूनच. आता ते तसे बसतात ना घरात. नाही सर. हे बघा मैत्रिणी होय म्हणताय. नाही नाही सर, आता फिरायला घेऊन नाही पण मला सांगा, एवढ्या लांबून तुम्हाला इथे घेऊन आले, किती वर्ष झाली लग्नाला? 22 वर्ष. आपण काय करता? मी डॉक्टर कीर्ती समीर गोळवलकर. मी कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट. बरं. असं सोलापुरात तुमचं लग्न कसं जमलं? माझं लग्न लव्ह मॅरेज आहे. कसं ते? कॉलेजमध्ये एकत्र होतो आम्ही. मेडिकल कॉलेजला. एकाच कॉलेजमध्ये मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली होती, तेव्हा ते फायनल इयरला होते. मग ते काय फर्स्ट इयरच्या मुली आले की खालीवर उभे राहायचे? काय करायचे? नाही, रॅगिंग घ्यायला आले होते वर्गात ते. हो? काय रॅगिंग केलं होतं? रॅगिंग मला बघितल्यावर माझी रॅगिंग न घेता शेजारी मैत्रीण बसली होती, तिची रॅगिंग घेतली त्यांनी. क्रश सुरू झाला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कन्नड भाषा शिकायची असेल तर तुम्ही कशी शिकवाल? सर, मी तुम्हाला रोज तुमच्याशी बोलणार. नाही रोज नाही, आता 2 ओळी शिकवा ना. आरामदी म्हणजे काय? कशा आहेत तुम्ही? म्हणजे भेटल्यानंतर आपण म्हणतो कशा आहात तुम्ही? अच्छा, त्याला काय म्हणायचं? आरामदिरी. आरामदिनी. सर, ऍक्च्युली मी बिजापूरची आहे सर. कुठेही या, पण आता शिकवा ना. तास संपेल तोपर्यंत. ऍक्च्युली आरामदिनी मी सगळे कन्नड मध्ये पण तिचं मी बिजापूरची कन्नड वेगळी आहे. बरं, एक मिनिट कसे आहात तुम्ही? हे कसं? आरामदी रेंड्री. तुमच्याकडे हॅलो सर, न्यू हँगिद्री. नो हँगिद्री. रिस्पेक्टफुल. कळलं मला, पण ह्यांच्याकडे रिस्पेक्ट नाहीये म्हणजे. त्याच्यात पण आहे. मी प्युअर बोलते. ते प्युअर आहे सर आमचं. अच्छा. आणि हे मिक्स करते, मराठी कन्नड मिक्स करते. काय गंमत आहे बघा, जशी भाषा बदलते तसे त्यातले भाव बदलतात, त्यातले एक्सप्रेशन्स आणि त्यातली जी वॉर्मथ आहे ती मात्र कायमच सगळ्या भाषांची चांगलीच आहे. आणि बेंगलोरची तर एकदम फास्ट असते. त्यांनी म्हणतात की न्यू छनागिदिरा. छनागिदिरा मीन्स हाऊ आर यू. म्हणजे बेंगलोरला जसं पुणे मराठी, सोलापूर. जेव्हा लव जे काही होतं ते चालू झालं ते कुठल्या भाषेत झालं? आता मी कसं मराठी बोलते ना सर, तशीच मी मराठी बोलत होते, पण त्याला पण कन्नड येत होतं सर. छान येत होता. आताही येते कन्नड. पण तुम्हाला सांगतात कधी बाई जरा गप्प राहा म्हणून? मी खूप बोलते सर, ते कमी. नाही असं सांगतात का? असं मी नाही हो बोलत. ते सांगत नाही सर, ते शांत बसते, मग मी समजते तर ऐकत नाही. आता माझं काय, मी शांत बसते. हो, कळतं मला ना. आपलं कसं काय? माझं अरेंज मॅरेज आहे आणि मी हँडमेड फॅब्रिक ज्वेलरीचे क्लासेस घेते. काय वेगळे वेगळे प्रकार आहेत बघा ना, सगळे उद्योजिका आहात. पण यांचं कपल खूप छान इन्स्पिरेशनल आहे. तुमच्या लग्नाला 25 वर्ष झाली आता नुकतीच. म्हणजे काय त्यांचे आयडियल कपल आहे. आयडियल कपल आहे, खूप समजूतदार आहेत माझे मिस्टर. तुमची का नाही? आम्ही खूप उरलोय. म्हणजे नेहमी माघार घेणार काही जरी झालं. तिचे माघार घेतात. ज्यांचे नवरे माघार घेतात ते आयडियल कपल. एक फोटो काढायला सांगितलं तर ते 10 काढतात. समोरचा व्यक्ती कंटाळतो, बास फोटो काढायचे मला. तुमचं लग्न कसं? माझं अरेंज मॅरेजच आहे, पण नातेवाईकात दिलंय. मी तर जवळजवळ 80 स्थळं बघितले. तुम्ही? तिकडे उलट, तिकडे 151 त्यांच्या मिस्टरांनी बघितली. तुम्ही 80 स्थळं बगितली. हो, पण मी ते अरेंज केलं. हो, अरेंज केलं. हो ना. एकमेकांना आधी भेटत होता? नाही अजिबात. म्हणजे काय उगाच काहीतरी सांगतो. संशयास्पद आहे सगळं. नाही आम्ही कधीच नाही भेटलो. नाही. पण चला, आता काय करतात ते? आता ते माझे मिस्टर क्लास 2 ऑफिसर आहेत. हां. आणि आपण काय करतो? गव्हर्नमेंट सर्व्हंटमध्ये. आणि मी मल्टीटास्कर आहे. ब्युटिशियन आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, गुड हाऊसवाईफ आहे, सगळंच ऑलराऊंडर. तुम्ही ऑलराऊंडर आहात? हो. या फक्त एक सगळं नाही, हे मान्य करतात. तुम्ही काय ऑलराऊंडर? आता ह्या बोलल्या ऑलराऊंडर तुम्ही पण.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, हा फक्त ट्रेलर आहे. अजून पुढे बघा, खूप मजा येणार आहे. जर त्यांना पारूच्या वेडिंग शूट मध्ये हवी आहे तर पारूचा नवरा म्हणून हरीशलाच मॉडेल म्हणून या शूट मध्ये घ्या. प्रीतम सर, ही तर कशा पायी आलो आहे आपण? पारू आईने जर तो व्हिडिओ बघितला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, इंटरनेटची वायर कापायची. आहो पण मग ते हात लावलं तर ते शॉक लागल ना. नाही लागत ग, आणि लागलं तर लागू दे. बोलतोय हो प्रीतम सर. बरं मला एक सांग, तुम्हाला माहित आहे का कसं करायचं ते? पारू, हे माझं रोजचं काम आहे का? आता आज जाऊन बघूया ना, इकडे तिकडे काहीतरी करू. आपलं मोटिव्ह काय? काही करून इंटरनेट बंद करायचं बस. हो पण प्रीतम आई, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. आई, त्या व्हिडिओ मध्ये नवरा येणार. आदित्य, थांब जरा. हा व्हिडिओ झाला की बोलू ना आपण. काय झालं प्रीतम सर? कापलं का? कापतोय पण आई, कुठली कशी काय कापायचं? नो यार, मी आधीच सांगायला हवं आईला. हे अशा प्रकारे जर आईला कळलं तर तिला त्रास होईल. कदाचित आई परत माझं तोंड सुद्धा बघणार नाही, किंवा अजून काहीतरी स्ट्रॉंग डिसिजन घेऊ शकते, आणि माझ्यामुळे पारू सुद्धा अडकेल. देवा, आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही, पण आज प्लीज हेल्प कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सुंदर. वाव, वहिनी आपल्यासाठी मागवलंय ना हे? नाईस. नाही, पारूच्या लग्नासाठी दागिने आणि साड्या घ्यायच्यात. काय? त्या मोलकरणीसाठी या डिझायनर साड्या? दामिनी, शब्द जरा जपून वापर. एकतर पारू मारुतीची मुलगी आहे, आणि दुसरी गोष्ट, ती किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ब्रँड अँबॅसेडर आहे, हे विसरू नकोस. बर. प्रीतम, जरा पारूला पाठवून देशील? पाठवतो. दादा, तू अजून गिल्ट मध्येच आहेस. हे बघ दादा, या सगळ्यात तुझ्या एकट्याची काही चूक नाहीये.
जे काही केलंय ना ते आपण दोघांनी मिळून केलंय. हा, त्यावेळेला आपल्याकडे ऑप्शन्स नव्हते ना. हा, मग तेव्हा नव्हता ना ऑप्शन, आता आहे ना. अजूनही का खोटं बोलतोय आपण? चल चल, आपण आईला सगळं थांब थांब, शांत. हे बघ, ते पॉसिबल नाही आता. का पॉसिबल नाहीये? किती उशीर झालाय सांगायला. तुला माहितीये आईचं तिथे काय सुरू आहे? अरे ती तुझ्या लग्नाचं प्लॅनिंग करते. तिच्या लग्नासाठी खाली डिझायनर साड्या आणि दागिने घेऊन आला. पारू, तुला आईने खाली बोलवलं. दादा, पारूच्या लग्नाला घेऊन ना आई खूप एक्साइटेड आहे. ती खुश आहे यार. आणि आपण हे सगळं सांगून तिला परत दुखी करणार आहोत का? आय नो इट्स डिफिकल्ट. हा, पण आपल्याला योग्य वेळेची वाट बघावीच लागेल दादा. देवी आहे. पारू, ये इथे. बघ, तुला कुठल्या साड्या आणि दागिने आवडतायत ते सिलेक्ट कर. अहो पण कशा पायी? मी सांगतेय म्हणून. आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ब्रँड अम्बॅसेडर आहेस तू. तुझं लग्न थाटातच व्हायला पाहिजे. देवी आई, ते मी बाला विचारल्याशिवाय. मारुतीला मी सांगेन. तू साड्या सिलेक्ट कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चलो 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 चलो. ए तन्मय काय चलो काय? अरे येऊ दे सगळ्यांना. अरे काय यार, कुठे आहेत सगळे? या लेडीज गँगला ना डिनरसाठी 6 वाजताचा रिपोर्टिंग टाइम द्यायला पाहिजे, म्हणजे या वेळेवर आल्या असत्या. मी बघून येतो एकदा नेत्राला. तू थांब, येतील सगळे. इंद्राणी आल्या. आत्या, एकदम कूल दिसताय तुम्ही. थँक्यू. ए बाय द वे, फाल्गुनी वहिनीला माहितीये ना की आपण डिनर साठी चाललोय, गरबा खेळायला नाही चाललोय. काय किती वेळ? आले आले. चला, आम्ही तिघी तयार आहोत. चला निघूया. काय विकेट पडली? पुन्हा एकदा. तू गाडी कर जा लवकर. काय आधी, कशी दिसते तुझी बायको?
कशी दिसते म्हणजे छानच दिसते. ले फक्त छान. अरे मनापासून तारीफ करा ना. लाईक ब्युटिफुल, अमेझिंग, गॉर्जियस, ऑसम. फाल्गुनी थांब थांब, आपल्याला वेळच जायचंय डिनरला. निघूया ना. चल निघूया. चला 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 चला. काय करताय? खरंच खूप खूप सुंदर दिसतेस. चला आता उशीर होतोय. अरे आत्ता फाल्गुनी म्हणाली ना की मनापासून कॉम्प्लिमेंट देत नाही म्हणून. आता एवढी छान कॉम्प्लिमेंट दिली तर चला म्हणतेस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला खरंच कळत नाहीये मी काय बोलू, पण आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या इच्छा बोलून दाखवल्या ना, तर तुम्हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच माझी इच्छा आहे. मित्रा, आम्हाला माहितीये तू आम्हाला कायम साथ देशील, पण तुझी पण काहीतरी इच्छा असेल ना, सांग. काकू खरंच तसं काही नाही. माझी एवढी मला माहिती आहे तिची काय इच्छा आहे. डान्स करायचा ना तुला. चला चला चला. येस येस येस. म्हणजे काय झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बोला दादानू, तुमका काय काय हवंय? 2 किलो तांदूळ, 1 किलो मसालो, रवा, चायपत्ती, मीठ,
हळद आणि तेल आणि भाकरीचं पीठ. ठीक आहे. पण दादानू मला एक सांगा, तुमच्या घरी तांदूळ पिकता ना, मग तुम्हाला तांदूळ आणि भाकरीचं पीठ कशा खावा? ते 1-2 किलो? ते जरा काम असं. ठीक आहे, देतो. 1 किलो नीट. मी काय म्हणतो दादा, तुम्हाला कुठं जायचं असेल तर जा, मी स्वतः सामान घरी पोचवतो नेहमीप्रमाणे. ते कसं आहे ना, आत्ताच पोचवलं असतं, पण तो पोऱ्या काम सोडून गेलाय ना, त्यामुळं जरा वेळ लागतो. नाही दत्ता, तू कशाला त्रास घेतोय? मी घेऊन जाईन ना सामान बरोबर, तू भर सामान. ठीक आहे. देते. तुम्ही बसा ना. दादानू पिशवी. दत्ता भाऊ, मका डाळ आणि तांदूळ हवे होते. पैसे मी नंतर देते, माझ्या खात्यात लिहून ठेवा. मिळणार नाही. हो दत्ता भाऊ, असं नका करू. हे बघ वहिनी, तू तुझ्या आधीचीच उधारी फेडलंच नाही, तुला अजून कुठून सामान देऊ? तू एक काम कर, माका पैसे दे आणि सामान घेऊन जा. चल उगाच दुकानासमोर उभं न करा. दत्ता भाऊ, अहो कुठून देऊ पैसे? हो सोडून गेलो, मजुरीची कामं करताय, तिथे पण पुरेसे पैसे सुद्धा मिळत नाहीत. हो घरात 2 पोरं आहेत, ते उपाशी आहेत. दत्ता भाऊ, माझ्यासाठी नाही, पण पोरांच्या पोटासाठी थोडी डाळ आणि तांदूळ द्या ना. दत्ता भाऊ, मी पाया पडते हो तुमच्या. हे बघ वहिनी, तू मागच्या वेळेला पण असंच बोलली होतीस. दत्ता, त्यांना काय पाहिजे ते देत. दादानू, पण मागची उधारी? यांची उधारी किती आहे? 2,500. आणि माझे किती झाले? तुमचे 900 रुपये. ताई, तुमच्याकडे ठेवा. असू द्या. दादा, तुमचे हे उपकार मी विसरणार नाही, पण हे पैसे फेडू माझ्याकडे पैसे नाही तो. अहो ताई, काय करताय तुम्ही? अहो, तुम्ही माझ्या बहिणीसारखे असाच, आणि भाऊ बहिणीक मदत नाही करणार तर कोणाला करणार? आणि ताई, भाऊ बहिणीकडनं कधीच पैसे घेत नाही. नाहीतर बहिणीसाठी केलेल्या गोष्टीचा मोल उरत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिस इज ब्युटिफुल. पण ही माळ खोटी आहे. तुझं प्रेम खरं आहे ना, आणि ते माझ्यासाठी जास्त प्रेशियस आहे. तू आलीस? एवढं सगळं होऊन सुद्धा तू आलीस? तू मला भेटायला आलीस ना? हो ना? आय एम सॉरी. आज माझ्यामुळे ही अवस्था झाली, तुझी ही वेळ आली तुझ्यावर. एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर, पण त्या बदल्यात काय दिलंय मी तुला? अपमान, तिरस्कार. बघ, तू जा इथून. मी लायक नाहीये तुझ्या. तू जा, मला सोडून अजूनही वेळ गेली नाहीये. तू खरंच जा इथून. माझ्यापेक्षा कोणीतरी खरंच खूप छान भेटेल तुला. मी नाहीये तुझ्या लायक. मी खरंच. इतकं प्रेम करतोस माझ्यावर, मग हे आधी का नाही सांगितलंस?
तू 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 काय करतेस इथे? हो मीच. माझ्यासारखं आणि माझ्या इतकं प्रेम कोणी करणार आहे का दुसरं? नाही ना. आणि तुला पण हे पटलंय म्हणून तर तू इतकं सगळं बोललास. मंजू मामी, मंजू मामी, आई. श्रीनू काय झालं? मंजू मामी, तुझ्या भाचीला जरा आवर. ती तिच्या मर्यादा सोडून वागते. का? मी आले होते तेव्हा भर रस्त्यात सगळ्यांसमोर मी तुला मिठी मारली, तेव्हा तुला प्रॉब्लेम नव्हता. मग आता काय झालं? मूर्ख मुली, त्यावेळी आपल्यात फक्त मैत्री होती, निखळ मैत्री. आणि आता तुझ्या डोक्यात भलतच काहीतरी सुरू आहे ज्याला मला खतपाणी घालायचं नाहीये. बघ, मला तुझी फसवणूक करायची नाहीये आणि मी तुला खोटी आशा दाखवणार नाहीये. मी फक्त ओवीवर प्रेम करतो आणि आयुष्यभर तिच्यावरच प्रेम करत राहीन. यापुढे माझ्याशी वागताना जरा भान ठेव. एवढा सगळा घरात चाललेला हा, पण तुझ्या भाचीचे डोळे अजून का उघडत नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सीता, दाजी सांगतायत तसं शिवाला आशूला ओवाळू द्या. अहो वहिनी, आजींच्या वयाचा मान ठेवून तरी आपण तिला परवानगी देऊया. सीताई, एक बाई म्हणून आपल्याला हे समजून घ्यायलाच हवं ना. आणि तू माझी बहीण आहे, तू माझ्या बरोबर प्रत्येक ठिकाणी उभी राहतेस ना, मग तसं शिवालाही करू देत ना. आणि आता शिवा म्हणते ना की ती लग्न मंडपात येणार नाही, लांबून लग्न बघेल. तू काय हरकत आहे का आता तिला ओवाळायला दिला? अजिबात नाही आहे. हे बघ, तू ठरवलेल्या गोष्टी यांनी मोडल्या, ते तुझ्या डोळ्यासमोर. आणि ही मुलगी इथे नको असताना ही कशी येऊ शकते इथे? ऑलरेडी खूप खोटं बोलून झालंय यांचं. अजून किती नाटकं सहन करायची आहेत? नाही, मागच्या वेळी खरंच आमचं चुकलं होतं. मी तुमची सगळ्यांची माफी मागते. मला खरंच माफ करा. आई आई, तू तू नको माफी मागू. हे बघ, माझी चूक आहे. मी जाते निघून. हे बघ आई, अगं एवढं सगळं होऊन यांनी लग्नाला होकार दिला, हीच खूप मोठी गोष्ट आहे ना आपल्यासाठी. आणि काय हरकत आहे, माझ्या या दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आहेतच. मी नाही थांबत, उगाच कोणाला त्रास नको, मी जाते. शिवा, आजी, आता रडायचं नाही प्लीज. अगं आपल्या दिव्याचं लग्न आहे की नाही, मग ते छान आनंदात एकदम खुशीत झालं पाहिजे, एकदम भारी है की नाही? तू छान राहा, मी आहे. शिवा थांब. तू जाऊ नकोस. तू आशूला ओवाळ. सीता, अगं असं काय करतेस? हे बघ, तिने तुला दिलेला शब्द अजून मोडलेला नाहीये. तुला ती आतमध्ये यायला नकोय ना, तर ती आत येणार नाही. आणि हे बघ, ही एकच गोष्ट आहे ज्यात शिवाला सहभागी होता येणार आहे, कारण ती इथे बाहेर आहे. त्यामुळे असं करू नकोस. ठीक आहे,
तुम्हाला सगळं स्वतःच्याच मनासारखं करायचं असेल, काही ऐकायचंच नसेल माझं, तर तयार आहे मी. ओळ शिवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जावई बापू, तुमचे शूज काढाल का? कशाला? अहो तुमचे पाय धुवायचे होते. काकू प्लीज, मी जावई असलो ना तरी हे काही करू नका. मी लहान आहे तुमच्यापेक्षा वयाने. पाय पडतो. अहो वा वा अशोक, शाब्बास. भाऊ आणि सीताईचे संस्कार आहेत आणि पाय धुण्याने सादर होतो असं नाही. वंदना ताई अहो याची काहीच गरज नव्हती. बरं चला आता आपण आज जाऊया. जरा बराच वेळ आपण बाहेर थांबलोय आणि मुहूर्त नको ठरवत जायला. वय वय या की या. चला चला चला. माझे पाय पण दुखायला लागले, लवकर चला ना. या. दिव्या थांब. या सगळ्या गोष्टीमुळे तुला खूप त्रास झाला असेल. जे काही झालं ना त्यासाठी आय एम रिअली सॉरी. आज सॉरी म्हणतोय हे बरंय. जाऊ दे, मला काय. दिव्या तुला राग तर नाही ना आलाय? नाही अरे, तू का सॉरी म्हणतोयस? मुळात ह्या सगळ्यात तुझी काही चूकच नव्हती. हे बघ ना, आता आपलं लग्न काहीही प्रॉब्लेम्स न येता पार पडेल. मी आहे ना. चल. आशूची काही चूक नसताना आशू का सॉरी बोलला? आणि दिव्याही त्यावर काही बोलली नाही. मुळात जे काही घडलंय त्यानंतर दिव्याने आशूला सॉरी बोलायला हवं होतं ना. हे तर उलटच चाललंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती आहो, तुम्ही या पायावर जोर देऊन चालू नका, अजून बरा होतो ना पाय. अहो बराच झालाय तो, आता काहीच दुखत नाही मला. नीट चालता येते. हे काय बघितलं की तुम्ही? अहो काल तुम्ही एवढं पायावरनं हात फिरवला, लगेच बरा झाला देऊ. त्या बँडेजला घाबरू नका. हे आपलं दांडकं बँडेज बांधलंय त्या डॉक्टरनं, आई साहेबांनी घाबरून, त्यांच्या समाधानासाठी. बाकी मला काय प्रॉब्लेम नाही, मी भांगडं बी करू शकतो. काय फायदा आहे? लागलंय या पायाला, या पायाने भांगडा करून काय होणार आहे? आज जरा लंगडा भांगडा. चला चला, आपण काळजी घ्यायला पाहिजे. बसा इकडे, उगाच नाचू नका लगेच. बरा झालाय मग. खरंच बरा झालाय. काही नाही, काही बोलू नका, शांत बसा. अजिबात हालचाल करायची नाहीये. तुम्ही निवांत बसा, मी निघते आता. रात्री कसा डोळा लागला मला कळलंच नाही. परत कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. ओ थांबा की, जाऊ नका लगेच. अहो ऐका माझं, मी निघते. मी निघतेय, शांत बसा. हलू नका आणि जागेवरून नाचू वगैरे नका. आराम करा.
नाही जाऊ की जाऊ जाऊ जाऊ. एक तर त्या कडीला हात पुरत नाही तुमचा. सॉरी, पण तुम्ही उघडा ना दरवाजा आणि बघा ना कोणी नाहीये ना. आपल्याच घरात असं लपून छपून वावरायला चांगलं वाटत नाही मास्तरीनबाई. तुम्हाला माहितीये ना काय परिस्थिती आहे. प्लीज प्लीज मी हात देते तुम्हाला, बघा ना प्लीज. बघा पायाला लागले म्हणून हात पकडायची गरज नाही. असंच हात पकडणार असलं तर काय आयुष्यभर आम्ही तुमच्या हातात हात द्यायला तयार आहे. काय अधिपती वाटलं. अधिपती, ओ अधिपती उठलाय का? मावशी मावशी मावशी. त्यांना जर कळलं ना मी इथे तर ते नक्की भुवनेश्वरी मॅडम सांगणार. मग भुवनेश्वरी मॅडम मला खूप ओरडतील, खूप. रात्री ना मी तुम्हाला भेटून लगेच जायला पाहिजे होतं. मी कशाला थांबले. अधिपती, अधिपती सकाळची औषधं घ्यायची ती. अधिपती अधिपती, मी काय नाही केलं. पायावर पाय दिलीस माझ्या. नाही मी काय नाही केलं. कातकीने तोडलीस माझा पाय आणि एवढ्या जोरात कशाला वरडायला लागल्यास? हा, एखादा माणूस बिचाऱ्याचं जायचं की कसं हार्ट अटॅकने एवढ्या जोरात वरडायला लागल्यास? आवा अधिपती, तुम्ही दार उघडत नव्हता सा म्हणून मी दार वाजवत होते. उगा मला आवाज आला होता तुझा. खरं दारापतूर पोचायला उशीर लागतोय लगडी घालत घालत. अहो मग हो तर द्यायची. हो कशाला द्यायची? येतच होतं मग कशाला हो द्यायची? बरं हे बघा, असं दारात उभं राहू नका सा. तुमचं पाय लागलंय का नाही? तुमचा पाय दुखत असेल हाय का नाही? आणि हे बघा ताईनं मला का नाही पाठवलं होतं तुम्हाला बघाय का तुम्ही उठलायसा का नाही. आणि हे बघा ताई आहे का नाही चहा नाश्ता घेऊन यायली हा तुमच्यासाठी. आणि मी अभि येणार आहे. आई साहेब स्वतः येणार तिथं आज चहा नाश्ता घेऊन? आत्ता असं कदाच कळलं असा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा ओंक्या डोंक्या बोल. बाबा कशी आहे तब्येत? पाय बरा आहे का आता? अरे बाबा एवढं काय झालेलंच नाही आहे. उगाच सगळ्यांनी का नाही एवढं सिरियसली घेतलं, तेवढं भाऊ केला त्याचा. उगाच टेन्शन घेतलं रे घरच्या लोकांनी. काय झालेलं नाही. असं कसं बाबा? आता घरचे म्हटल्यावर काळजी तर घेणारच ना. आणि तूही काळजी घे, लाईटली घेऊ नको. आपण काय लाईटली घेत नसतोय. काल रातच्याला तुम्ही जी मदत केली दोघा कार्यकर्त्यांनी ती बी काय लाईटली घेतलेली नाही आम्ही. मास्तरीन बसनी शिडी बिडी लावून दिली तुम्ही. हा त्यासाठी ट्रक भरून थँक्यू. बस का आता थँक्यू म्हणून पर्क करा आम्हाला तू. परका नाहीस रे बाबा, आपला भाऊ आहेस तू पंक्या. बरं आजचं कसं काय काम? काय काय नियोजन लावायचं फॅक्टरीतलं? चाललंय भावा, तू काळजी करू नको. पण आपलं ते नवीन प्रोजेक्ट आहे ना त्याच्या काही फाईल्स आहेत, त्याच्यावर तुझ्या सह्या करायच्या राहिल्यात. आणि आपले कामगार आहे ना त्यांचे पण पगार डिस्बर्स करायचे आहेत. तर तुला जमेल का इकडे यायला? मग काय आता यायलाच लागणार आहे. येतो की. नाही नाही भावा, तुझा जर पाय बरा झाला असेल ना तरच आहे. नाहीतर मी सगळ्या फाईल घरी घेऊन येतो ना. म्हणजे घरून काम करणं शक्य आहे आपल्याला. नाही नाही मी करतो म्हणलो ना. ते कसं आहे उगाच घरात बसून राहिलं की नाही दुखणं उगाच वाढत राहते. कामात राहिलेलं बरं आहे. बरं बरं, जमत असेल तर ये, नाहीतर मी येतो घरी. नाही नाही येतो म्हणलं ना. ठेव फोन, चल आलोच. बरं. सरकार नाश्ता. थँक्यू. तुम्ही केला नाश्ता? आम्ही केला, पण तुम्ही आता बसा. पायावर जास्त ताण देऊ नका. बसा इकडे. काय ताणबीन काय येत नाही नाही बसा बसा. हा नाश्ता करून घ्या. अहो एवढं काय नाही लागलं. एवढं काय लई दुखत नाही. आता मी बघितलं की चालू. मी आत्ता बाहेर बी जाऊ शकतो. काय नाही. हा नाही 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 अजिबात नाही. आता 2-4 दिवस कामाचं नाव बी घ्यायचं नाही. अहो तुमचा पाय बरा होऊ दे की. हा आणि डॉक्टरनी सांगितलं की पाय बरा झालाय की मग तुम्ही पडा बाहेर. अहो तसं नाही. आता बघा मी गाडीत बसून जाणार, गाडीत बसून येणार. एवढं काय तिथं बी ऑफिसात बसूनच राहणार आहे मी. तरी बी काही गरज नाही. अहो आईसाहेब खरंच महत्वाचं काम आहे. ते पेंडिंग राहून चालणार नाही. कामगारांची पेमेंट आज काढायची आहेत ना. काय नाही, कामगार थांबत्याल. त्यांना माहिती की तुमच्या पायाला लागले एवढं ते. हा आणि बाकीची काही जी काही कामं असतील ती घरनं पण करता येतील. आणि जी काही बँकेची कामं आहेत सांगा की ओंक्याला. हा सांगा करायला. नाही पण मला असं वाटतं की ह्या टायमाला मी स्वतः हजर राहिलेलं बरं आहे. कारण हे सगळे महिला कामगार नवीन आलेले आहेत. त्यांचं पहिलं पेमेंट निघणार आहे यावेळी आपल्याकडनं. मी हजर असलो की कसं टेन्शन नाही.
तुम्ही उगाच काळजी करू नका. मी टामदिशी जाणार, थांबदिशी येणार. तुम्ही का नाही एकदम आमच्यावर गेलाय बघा. एखादी गोष्ट ठरवली मग मागे हटायचं नाही. वर्ग कोणाचा आहे? बरं ठीक आहे ठीक आहे, एवढं असेल तर तुम्ही जावा, पण काय जरा काळजी घ्या. हा काळजी घ्या. होय. सुनबाईनी उद्योग करून ठेवलाच आहे, तुम्ही आणखीन उद्योग करू नका. जाऊ दे आता, तो विषय जाऊ दे. आम्ही जो काही निर्णय घेतलाय तो तुम्हाला आवडला नसणारच आहे, पण तुम्हाला बी माहित आहे आमचा सगळ्यांना समान न्याय असतोय. जो कोणी चुकल त्याला शिक्षा तर भोगावी लागलच. आम्ही बी तयार असतोय की आमच्या चुकीची शिक्षा भोगायला. तुम्हाला तर माहितच आहे. हा ते माहित आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही त्यासने एवढं सांगितलं होतं तरी बी ते ऐकल्या नाहीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.